या मायलिकीने मिळून त्या बाबाला बघा कसं धंद्याला लावलंय. पिस्कटम पिस्कटम जय जंबू बाबा. घरामध्ये कोणी आहे का माऊली? अयो बाबा या 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 या. और अभी तो रुको. ओम भगवणी धागोधरी ओम भट स्वाहा. ओम माऊली, मी ज्या फरशीवर उभा राहिलो ह्या फरशी खाली प्रचंड सोना नाणं आहे. माऊली, सावकार होणार तू. उद्याच्या उद्या जेसीपी लाव आणि फरशी खालचं सगळं सोनं काढून घे. बाबा जेसीबी बोलवतो आणि उद्याच्या उद्या काढून घेतो. महाराजांच्या आहाराची वेळ झालेली आहे. घरामध्ये काही असेल तर महाराजांना घेऊन ये. बाबा हे तू एवढं सोनं आहे सांगितलं सा. माझं लग्न कधी होणार आहे ते पण सांगा. ते सगळं सोनं माझ्या लग्नात घालतो. धीर धर पोरी, तुझ्या नशिबात राजकुमार आहे आणि लवकरच तुझा लग्नाचा योग जवळ आलेला आहे. महाराज खाली बसून भोजन करून घ्या. त्या जेवणाबरोबर थोडं जिभेच्या चवीसाठी कांदा दिली असतीस तर. या मायलिकीने मिळून त्या बाबाला बघा कसं धंद्याला लावलंय. कुठं आहे कांदा यात? अगं आय या काळ्या तोंडाच्याला त्या भाकरी खालचा कांदा दिसना झालाय आणि माकडाचं तोंडाचं म्हणताय इथं सोनं पुरलंय म्हणून. एवढा मोठा आमचा कोटीचा बंगला पाडायला लावालता. भाकरी खाल कांदा. ए आई धर त्याला. बाबा आता कधीच भविष्य सांगणार नाही.